नमस्ते, माझं नाव ऐश्वर्या काटकर। मी रुईया महाविद्यालयातून इथे आली आहे फील्ड प्रोजेक्टसाठी। तर मला इतकं आनंद होतोय की मी जरी दृष्टीहीन असले तरी सुद्धा लोक डोळ्याने पाहतात इकडचा तिकडचा निसर्ग, पण मी आतून जे इमॅजिन करून आपण जे बघतो त्या दृष्टीने मी इकडचा जो परिसर आहे तो पाहिला। तर निसर्गाच्या जणू काही सानिध्यात गेल्यासारखं मला वाटलं आल्या आणि इथे आल्यानंतर आम्ही जी काही पुस्तकांची डिजिटल प्रकारे मदत केली, खूप आनंद वाटला आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची इथे पुस्तकं पाहायला मिळाली। तसेच राहण्याची सोय सुद्धा इतकी सुंदर होती आणि आमचे चिंतामणी सर तसेच राहुल सर यांनी इतकं सुंदर आम्हाला गायडन्स केलं की आम्हाला सर असं काही जाणवलंच नाही। इतकं फ्रेंडली, फ्रेंड सारखं, इतकं सुंदर सुंदर म्हणू शकतो आपण की नियोजन प्रत्येक कामाचं, वेळेचं परत महत्व, प्लस सकाळी कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, संध्याकाळी कोणत्या, इतकं सुंदर प्लॅनिंग असून तसंच बर्डन न देता वगैरे इतकं आम्हाला म्हणजे म्हणू शकतो की आपण मित्रासारखं गायडन्स केला। आणि हे जे काही कार्यक्रम झाला किंवा आमचा फील्ड प्रोजेक्टचा, तर आम्हाला सर असं काही कोणत्या गोष्टी जाणवल्याच नाही, कारण की जे काही इथून आम्ही विचार घेऊन चाललो आहोत ते खूपच सकारात्मक मला वाटतात। आणि मी शेवटी इतका संदर्भ देईल की कोणाला प्रोजेक्ट किंवा इथे येऊन गोष्टी करायच्या असतील तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा। खरंच तुम्हाला मन प्रसन्न वाटेल। जे आपल्या मुंबईची गडबड असते गाड्यांची वगैरे, ते इथे येऊन खरंच तुम्हाला इतकं शांत, रिलॅक्स वाटेल। तसं मेडिटेशन देखील तुमचं होईल। थँक्यू।